MIM म्हणजे काय? तर मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन हैदराबादमध्ये स्थापन झाली 1927. म्हणजे सर्वसाधारणपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जेव्हा स्थापन झाला त्याच्या आसपास स्थापन झालेली संस्था. पण दोघांमध्ये काय फरक आहे बघा. याचं स्थापना कोणी केली असेल तर बहादूर यार जंग नवाज खान यांनी केली आणि सध्याचं त्याचं नेतृत्व आहे ओवेसी बंधूंकडे. त्यांच्या नेतृत्वाच्या बोलण्यावर जर विश्वास ठेवायचा असेल तर सर्वसाधारणपणे 10 लाखाचे ऍक्टिव्ह कार्यकर्ते आमच्याकडे आहेत असा दावा त्यांनी आतापर्यंत केलेला आहे. या पक्षाने वेळोवेळी निवडणुका जिंकण्याकरता कोणाशी हातमिळवणी केली आहे. 2008 ते 2012 त्यांनी युपीए बरोबर काढलेला आहे. 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीला त्यांनी आपल्याकडे घेऊन महाराष्ट्रात सत्ता काबीज करायचा प्रयत्न केला. 2021 मध्ये अत्यंत वादग्रस्त अशा पीपल्स फ्रंट बरोबर होते. त्याचा फटका बसतोय असं लक्षात आल्यानंतर त्यांनी पीपल फ्रंटला ताबडतोब सोडून दिलं. 2024च्या निवडणुकात तमिळनाडूमध्ये ते AIDMK बरोबर होते, तर गुजरातमध्ये ते BPM आणि PDM हे उत्तर प्रदेशामध्ये होते. विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा उपद्रव मूल्य लक्षात आलं ते तेलंगणामध्ये 2014च्या निवडणुकीत. त्या 2014च्या निवडणुकीत त्यांनी 7 जागा मिळवल्या आणि त्याही कोणत्याही प्रकारचा अलायन्स न करता. महाराष्ट्रातले त्यांचे नेते वारिस पठाण आणि इम्तियाज जलील हे वारंवार आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम प्रसिद्धीच्या झोतात राहिलेले आहेत आणि दोघांनीही आमदारकी त्याच बळावर मिळवलेली आहेत.